बॅटन बॉलचा संपर्क नाही नव्हता आणि पंचांचा देखील आलाय पहिल्या चेंडूवरती हा वाईटचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑप्शनने पंच सांगतायत की हा पहिला चेंडू वाईट आलाय. आपण त्याच्या मदतीनं धावसंख्या 1 अंकावरती जाऊन स्थिरेल. हा देखील स्वागत केलं आणि घेतवरती आक्रमण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध अक्षरशः कॅमेरामॅन सार्थकला मात्र सलामी देत असताना या चेंडूवरती आलाय दमदार हिट षटकार. हा देखील फटका बसला होता आणि सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळती आहे. पहिल्या चेंडूवरती आला व्हाईट चेंडू त्याच्यानंतर आला षटकार आणि त्याच्यानंतर आल्या आल्या मात्र अजयला देखील परतीचा प्रभास आता करावा लागेल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर 7 अंकावरती पहिला हादरा टीम SR11 टीमला. स्वराज आपण पाहतोय फंडाऊनच्या पोझिशनला 3रा क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाले. त्यांच्यावरती जबाबदारी असेल आता कारण की अजयने सुरुवात देखील चांगली केली होती परंतु फटका मिसिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि थर्ड सर्कलमध्ये झेल देखील घेतली आहे. हा देखील इथे कट करायचा प्रयत्न होता. बॅटचा संपर्क झाला होता पण यष्टीरक्षक प्रशांत भोईर थोडीशी चुकी देखील करतायत आणि इथं महत्वाची विकेट देखील मैदानाच्या बाहेर पुन्हा आपल्याला पाहायला मिळाली असती परंतु इथं जीवनदान मिळालं स्वराजला आता जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल. जसं वाटत ना आगीत तोही लोकण्यासारखी बॅटिंग करावी लागेल. आता जखमेवरती मीठ चोलायचं काम कोण करेल तर आता स्वराजला करावं लागणार आहे ते. मालिकेत आता लाईन आणि लेन धरून गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. स्लोवर चेंडू टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय कबर मधून चेंडू उडवला लाईटीपेक्षा कबरला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला गोलीच्या वेगाने स्वराजच्या बॅट मधून आलाय. हा देखील एक पुनश्च मोठा हिट चौकार. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द झेल पकडली जाईल का पकडली जाते झेल आणि संपवला बॅट्समन स्वराजचा इथे खेळ. अकरा धाबा फलकावरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अनिकेतला पाहतो. शेवटचा चेंडू असेल पहिला ओव्हर क्रमांक 1 मधला गोलंदाजी मार्कवर अनिकेत आहे. नवीन बॅट्समन नेम आम्हाला प्लीज स्वराज संतोष आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर ते मैदानामध्ये दाखल झाले. त्यासमोर मला सलामीला गेला आता विजय उतेकर मैदानामध्ये आपण पाहतोय. हा फक्त पुश करायचा होता हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा प्रयत्न पंचांचा इशारा आला. पहिला षटक संपल्याचा इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डचा विचार केला आपण तर ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धाबा धावफलकावरती.
ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघाचे संघ मालक देखील आहेत आणि खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहतोय महेश शिलकेला आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला विजय त्यांच्या समोर आव्हान देखील असेल. एकाच गावाचे हे दोन खेळाडू आपण आज मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये या कोंदिवडे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. हा देखील पटका हलक्या हाताने ड्राईव्ह मात्र गेलाय. क्षेत्रक्षक पोहोचतील का? स्वतः संघ मालक पोहोचतायत. उचलतील फेक करतील तत्पूर्वी थोडंसं चुकी घडली महेशकडून. थोडं चुकी घडली पाहायला मिळते. इथे जर का कलेक्शन केलं असतं ना तर जरूर इथे विकेट देखील मिळालीची संतोषची. परंतु इथे 2 धाबा कॉपिंग क्रीजमध्ये सहजरित्या पूर्ण देखील झाल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 अंकावरती. 13 धाबा धाव फलकावरती लागला जात आहे टीम SR11. हा देखील आडव्या हाताने ड्राईव्ह फटका व्हिडिओ आपला क्षेत्रक्षक तैनात आहे. परंतु आता इथे पंच पाहतोय आपण अतिशय चाणाक्ष पद्धतीने टोल्यात ती पापणी ल हलवता पंचांची भूमिका पार पाडता येते. अनिकेत जाधव आणि आदेश मसे एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाऊन मात्र पोहोचती आहे ती 14 अंकावरती. थेंबे थेंबे तळे साचे कसबच्या धीम्या गतीने धाव फलकाचा आलेख आपण पाहतोय. उभारण्याचं काम चालू आहे ते SR11 या टीमचा. संतोष आणि विजय ही जोड साकली आता मैदानामध्ये खेळ करते आहे. त्यांच्यावरती जबाबदारी आहे. भरपूर जबाबदाऱ्या वाढल्यात आता कारण की त्यांना करो या मरोची ही मॅच असेल. इथून जर संघ जिंकला तर आपल्या संघाचं अस्तित्व कायम असणार आहे. अन्यथा आपल्या संघाला घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. हे देखील ठाऊक आहे दोन्ही टीमसाठी. महेश शिलके गोलंदाजी मार्कवरती. समोर चेंडू होता लंग आणि लंगअपच्या मधोमध स्काय स्क्रीनला धडक देत असताना हा चेंडूवरती आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्लाय मात्र होतीये. जाऊन पोहोचेल ती तब्बल 18 या धावसंख्येवरती. आमच्या साथी स्कोरर देखील उभे आहेत. ते कौस्तुभ जाधव आपण पाहतोय मेन खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. परंतु आज आम्हाला महत्वाच्या क्षणी त्याचं सहकार्य लाभतोय. 18 धाबा धाव फलकावर हा चेंडू सोडलाय. पंच सांगताय आउटसाइड ऑफ स्टंप. पिचिंग पाहिली लाईन पाहिली पंचांनी आणि दंडित केलंय. आपल्याला मर्यादा दिली आहे. त्या मर्यादेच्या पेक्षा बाहेर चेंडू असेल ना तर पंच आपणास दंडित देखील करतील आणि तेच पंचांनी केलंय. इथे आला चेंडू वाईट. अभ्यंतरची धाव 19 धाव फलकावरती. हा देखील आडव्या बाटेतून धमाका करायचा होता. पुलचा पटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील आला चेंडू निर्धाव. 19 धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती चालू आहे आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय महेश. स्ट्राईक एंडला असेल संतोष. हा पटका दमदार आहे. होता स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. पंचांचा इशारा आलाय. हा आलाय 1 बाउन्स चौकार. हा चौकार आलाय. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 23 या धावसंख्येवरती. 23 धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे. हा देखील दमदार हिट आहे. समोर चेंडू उडवलाय. चेंडू फेकून मात्र दिलाय लॉंग अपच्या डोक्यावरून. महेशला आता टेन्शन मध्ये आणलंय. इथे देखील ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 2 च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 14.50 च्या सरासरीने धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय तो 29 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक कोट्यामधून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अनिकेत जाधव दुसरी स्पेल तर असताना आपण पाहतोय त्याच्यावरती जबाबदारी दिली. आता 29 धावा 2 षटकांमध्ये आल्यात. आता अनिकेतला इथून धावसंख्येला रोख लावायचं काम करावं लागेल. अड्ड्यात अशी धावसंख्या राहिली ना तर 60 ते 70 धावसंख्येचा टार्गेट ठेवू शकतात ते पण. हा चेंडू बॅकफुटवर जाऊन बॅकफुट पंच करायचं होतं. विजय उतेकरला बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथे तिसरी ओव्हर क्रमांक आल्यानंतर
पहिला चेंडू निर्धाव फेकला अनिकेतनं. ही गरज आहे धाव डॉट चेंडूची. आणि तेच मैदानामध्ये फेकत असताना अनिकेत जाधव आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पुढे येऊन डान्सिंग डाऊन चेंडू खेळायचा तो लॉंग ऑफला, पण बॅटांचा बॉलचा संपर्क नाही आहे देखील. हा देखील चेंडू आला निर्धाव. आता अनिकेतला लाईन सापडली आहे. याची नितांत गरज आहे आणि ती धावसंख्या रोखायची. आता 29 धावा धाव फलकावरती. ती 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कूप करायचा प्रयत्न, एक मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न निघालेत विजय. थोडासा फेकी खराब झाली आहे, परंतु बॅकअप मिळालंय. थोडंसं चेंडूने मात्र दिशा बदलली होती. फटका दमदार होता, फटका चांगला होता. त्या फटक्यामध्ये धावसंख्या देखील चांगली मिळाली असती, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने तिथे चेंडू मैदानामध्ये घरंगलत राहिला आणि तिथे 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 धावा धाव फलकावरती. हा चेंडू संमेलन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा कार्पेटच्या साहाय्याने प्रेक्षकाच्या हातामध्ये प्रशांत भोईर आपण पाहतो यशांच्या मागे उभे राहिलेत. 31 धावा धाव फलकावरती. 2.4 चेंडूचा खेळ समाप्त. स्कोअर कार्डवरती धावा 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढे येऊन समोर उडवला चेंडू. महेश शायद तिथे एकच सिंगल मिळेल. फिल्डिंग चांगली देखील झाली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 वरती. 2 षटकांमध्ये धावसंख्या होत्या 29 आणि त्याच्यानंतर अनिकेत गोलंदाजी मार्कवर आले आणि त्यांनी अद्यापर्यंत 3 धावा खर्च करतायत. महत्वाच्या क्षणी चांगली चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते अनिकेत जाधव यांच्याकडून. हा देखील समोर चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु क्षेत्ररक्षक थांबलाय मागे. एक सिंगल कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. डेंजर झोनकडे होते, परंतु इथे फेकी खराब झाली आहे. इथे एक सिंगलच्या डबलमध्ये कन्वर्ट. षटक देखील ओव्हर क्रमांक 3 समाप्त झाली आहे. ओव्हर क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला आपण तर तब्बल 34 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागर देशमुख आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. त्यांच्यावर जबाबदारी दिली आता ओव्हर क्रमांक 4 ची. हा फटका देखील सजवायचा होता, परंतु शरीराचा भेद घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू ओव्हर क्रमांक 4 मध्ये पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय. सागर देशमुखांना पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या होती 29 आणि त्याच्यानंतर धावसंख्येचा हलक्याला थांबवायचं काम केलं अनिकेत जाधवने आणि अद्यापर्यंत 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. हा देखील फटका फसलाय की काय, परंतु हवेचा ओघ देखील आहे. इथे झेल सुटली जातीये. जीवनदान मिळाले विजयीला. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट. सिंगलचं डबल मध्ये कटबट. 2 धावसंख्येच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 वरती. गोलंदाज सागर आपण पाहतोय. आता मात्र इथे दांडी गुल केली आहे विजयची. मधली दांडी वाखवली डायरेक्ट. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. विजय मात्र नाराज होऊन जड पावलाने मात्र मैदानाचा प्रभास माता करताना पाहायला मिळतोय. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट. 36 धावसंख्येवरती तिसरा आदरा.
तो म्हणजे SR11 टीमला. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण पाहतो सागर रायडर चांगली कामगिरी करतायत. मनोहर स्ट्राईक असेल नवीन बॅट्समन. फिरून खेळायचा प्रयत्न होता इथे मात्र स्ट्रेक्षक चुकला प्रशांत भोईर आणि त्याच्यानंतर मात्र स्लिपचा क्षेत्ररक्षक देखील चुकलाय. तो बाटकट आहे ना. हा देखील आला चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 मात्र पोहोचेल ती तब्बल 40 या धावसंख्येवरती. 40 धावा फलकामध्ये 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती आणि तब्बल 40 धावा फलकावर. समोर चेंडू कव्हरला उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का परंतु क्षेत्ररक्षक उभा केला. एक सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट वेगाने आणि इथे मिसफिल्ड झाली आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का तू थांबवलाय मनोहर याने थांबवलाय त्यांना. तिसरी धावसंख्या देखील झाली असती. संतोष आणि मनोहर याने कॉलिंग चांगलं केलंय. तिसरी धावसंख्या देखील चालली असती. थोडंसं फंबल झालं. फंबलचा फायदा उचलायचा होता. धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 42 अंकावरती. 42 धाव फलकावरती. कव्हर मधून चेंडू पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू चांगला फटका पाहायला मिळाला होता मनोहरचा परंतु फिल्डर तिथं तैनात होता. हा देखील समोर चेंडू बॅक टू द बॉलर. ओव्हर क्रमांक 4 देखील समाप्त झाली आणि ओव्हर क्रमांक 4 च्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 43 धावा. चांगली सुरुवात आणि चांगली भागीदारी देखील पाहतोय आपण. 43 धावा धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर म्हणजे प्रतिषेधक 10ची सरासरी राखण्यामध्ये काय यश मिळालंय ते म्हणजे SR11 टीमला. अजून इथून 15 ते 20 धावा येणं अपेक्षा असेल कारण की रोशन गायकवाड आपण पाहतोय आणि सौरभ देशमुख आपण पाहतोय संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना मात्र चांगली धावसंख्या हवी आहे. परंतु मालविका 11 संघाचे आपण संघ मालक पाहिले मैदानामध्ये दोन्ही खेळ करतायत. संजय मोरे असतील महेश शेळके संघाचे संघ मालक आहे पुरस्कर्ते आहेत आणि ते स्वतः मैदानामध्ये थांबून शिरी आपला संघासाठी खेळ देखील करतात. त्यांना माहिती आहे ही मॅच सामन्याला करो या मरोची. इथून जर संघाचे आपल्यासाठी जिंकलो तर आपल्याला कायम अस्तित्व राहणार आहे टिकलं जाणार आहे. परंतु इथून जर का आपला संघ हरला तर आपल्या संघाला घरचा रस्ता पकडावा लागणार आहे यात देखील शंका नाही आहे. ओव्हर क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रशांत भोईरला आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 5 मध्ये आलेत. गोलंदाजी मार्कवर समोर स्ट्राईक असेल मनोहर स्ट्राईक एंडला 9 स्ट्राईक एंडला संतोष आहे आणि गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 5 मध्ये प्रशांत भोईर आपण पाहतोय. जो वेस्टांच्या मागे 4 ओव्हर राहिला होता तो आता समोर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. 5व्या क्रमांकाचं षटक फेकतोय आता. हा देखील समोर चेंडू उडवला आहे. समोर चेंडू लॉंगअपच्या मधोमध आणि तयार आहे आता अडवतोय. तत्पूर्वी डायरेक्ट हिट देखील झाली आहे आणि बॅट्समन देखील आता बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेकाची चांगली पैकी एस्ट्यांवरती चेंडू जाऊन अदलला की काय असं वाटलं होतं की लवचिंबक लावलं की काय एस्ट्यांना आणि डायरेक्ट चेंडू जाऊन मात्र एस्ट्यांवरती अदलला आहे आणि इथे महत्वाची विकेट. मनोहर मात्र बॅक टू द आउट.
43 43 44 फलकावरती हा फटका फसलाय बराचसा चेंडू काल हवेमध्ये अनिकेत डाऊन द बॉल आणि छेल देखील घेतली जातीये अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा हादरा पहिलं रनआउट आणि त्याच्यानंतर विकेट आपण पाहतोय कुणाला मैदानामध्ये गेला आणि लगेचच पैशांची बारिश मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते बक्षिसांची कैरात मात्र होताना पाहायला मिळते कुणालच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइस सचिन रुटे यांच्याकडून पाहायला मिळतंय म्हणजे 4 चेंडूवरती 4 षटकार लावलंय लगावलंय तर 400 रुपये कमवू देखू शकतो प्रशांत भोईर अनुभवी गोलंदाज आहे त्याच्यासमोर हा देखील चेंडू चांगला चेंडू फसवागतीचा चेंडू धीम्यागतीचा चेंडू टाकला इथं चेंडू आला निर्धाव 44 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावली आहे ओव्हर क्रमांक 5वी चालू आहे आणि ही ओव्हर क्रमांक 5वी म्हणजे हाणामारीचं षटक असं स्लॉक षटक त्या षटकामध्ये अवघ्या आतापर्यंत पाहायला गेलं तर एकच धाव खर्च करतो प्रशांत भोईर इथे देखील फटका फसलाय क्षेत्ररक्षक झेल खाली स्वतः संघ मालक आणि झेल सेकंड अटेम्प्टला मात्र पकडली जाते आणि संपवला बॅट्समॅन कुणालचा देखील खेळ चला नेक्स्ट मॅच UA11 टीमचा कर्णधार आणि त्यांच्या बरोबर असेल आर्यन 11 टीमचा कर्णधार चला UA11 टीमचा कर्णधार आणि आर्यन 11 टीमचा कर्णधार UA11 टीमचा कर्णधार आपण पाहू शकाल दत्ता खराडे आणि आर्यन 11 टीमचा कर्णधार सौरभ जाधव आपण चला लगेचच टॉसशी संपर्क साधा चार पूर्णांक 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाव फलकावर धावा लागला त्या 44 धावा हा देखील फटका बसलाय आणि इथे देखील सेकंड हँड टाइमला झेल टिपली जाते विकेट विकेट हॅट्रिकच्या कवदारावर असा असेल तो म्हणजे प्रशांत भोईर ओव्हर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते लगातारचे 3 विकेट घेतले एका ओव्हरमध्ये एक रनआउट तो चौथा हा देखील फलंदाज गेल्या पावली परतीचा प्रवास केला प्रथमेशने टपिन बॅट्समॅन विशाल आपण पाहू शकाल ओव्हर क्रमांक 5 मध्ये फक्त 4 विकेट गेल्यात तशी एक रनआउट तशा 3 विकेट घेतला प्रशांत भोईरने आणि अवघी 1 धाव खर्च करतो आपल्या टीमसाठी महत्वाची ओव्हर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते लिफ्टी बॅट्समॅन विशाल आपण पाहतो या पटक्यावरती मोठा पटका येणं अपेक्षित असेल हा पटका मोठा देखील आला इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कोणती चुकी करणार नाहीये आणि विकेट हॅट्रिक देखील घेतली आहे ती प्रशांत भोईरने आणि विकेट हॅट्रिकच्या कदा मानकरी देखील धरलाय एकूण एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेत तसे 5 विकेट झाले एक रनआउटची तसे 4 विकेट घेत 1 धावसंख्या खर्च केली आणि एक चांगलं स्पेल हाताळलं ते प्रशांत भोईरने आणि तब्बल 44 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत त्या SR11 टीमच्या म्हणजे 30 चेंडू आणि 45 धावसंख्येचे टार्गेट असणारे ते मालविका 11 स्टार या टीमला चला UA11 टीमचा कर्णधार आणि आर्यन टीमचा कर्णधार आपण चला टॉस साठी लगेचच या रिपोर्ट करा विकी इथे आलेत टॉस साठी आर्यन 11 टीमचा कर्णधार कोण असेल आता सौरभ आज नाहीये अनुपस्थित आहे
चला आयन 11 टीम आणि US11 टीम मध्ये टॉस देखील केला जातोय. तर कोदिवडे ग्रामपंचायत प्रीमियर लीग सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ मात्र असतील. पंचायतचे त्यांना सर्वांना विनंती असेल की आम्हाला नावं देखील माहिती नाही आहेत, परंतु सर्वांना विनंती असेल की आपण मंचावरती विराजमान बसा. कॉमेंट्रीवाला तुमचं नाव घेईल तेव्हा तुम्ही याल. असं करू नका. आपला ग्रामपंचायतची प्रीमियर लीग आहे, तर सर्वांना विनंती करेल जेवढे जेवढे गावं आहेत पंचायतमध्ये त्या सर्व ग्रामस्थांना विनंती करेल की आपण न लाजता आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी रवाना झाली आहे. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये गेले, ते महेश शेळके आणि अनिकेत जाधव. गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अजय आपण पाहतोय, ज्या अजयने बॅटिंग देखील करत असताना पहिला षटकार लगावून नंतर मात्र मैदानाच्या बाहेर आला होता. पहिला चेंडू महेशने आक्रमण केलं, चेंडू मात्र फेकून दिला लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर. हा आला पहिल्या चेंडूवरती 45 धावसंख्येचा पाठलाग करणारा हा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 7 धावा स्कोर कार्ड वरती. अकाउंट ओपन केलं महेश शेळकेने. सलामीला गेला, इरादे गेले, कारण की इरादा एकच आहे की या स्पर्धेमध्ये आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे आणि क्वालिफाय होऊन आपल्याला नंबर देखील मारायचा आहे. त्या इराद्याने आता मध्ये फटकेबाजी करतायत महेश शेळके. हा देखील दुसरा फटका देखील त्या क्षेत्रामध्ये आणि तिथे देखील चेंडू चाललाय वन बाऊ सीमा रेषा बाहेर. ओरदरोप चौकार. दहा धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आला षटकार आणि त्याच्यानंतर आला चौकार. तब्बल धावफलकावर धावा लागला त्या एकूण 10 धावा. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 45 धावसंख्येचा पाठलाग आम्ही सहजरित्या करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण देत असताना महेश शेळके आपण पाहतोय मैदानामध्ये. लगातारचे 2 मल्टी हिट पाहायला मिळत आहेत. एक चौकार, एक षटकार. 10 धावा धावफलकावरती. नरेश सोनावणे देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आपलं स्थान मंचावरती आहे, आपलं स्थान मैदानामध्ये नाही आहे. हा देखील चेंडू आखू टप्प्यात होता. कबरला चेंडू उडवायचा होता आउटसाइड ऑफ स्टंप, पण आदेश मसे सर सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये धाव मात्र भेटली जाईल. अभ्यंतरच्या धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवरती.
11 धावा फलकावरती. लो स्कोर मॅच नव्हे म्हणून चालणार नाहीये, तर स्टेबल मॅच आहे. परंतु आता प्रयत्न करावे लागतील, कारण की प्रयत्न केले तर यश देखील मिळतं आपल्याला. हा देखील चेंडू थोडस पंच देखील सांगतील की हा चेंडू अतिरिक्त बाउन्स होता, अतिरिक्त उचली घेणारा चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. आपल्याला मर्यादा दिलेली असते पंचांनी, त्या मर्यादेमध्ये आपण गोलंदाजी करायची असते. त्या मर्यादेपेक्षा बाहेर जर चेंडू टाकले तर आपल्याला पंच जरूर दंडित करतील, आणि तेच आदेश मसेदारांनी पाहिलं आणि के सरांनी पाहिलं आणि गोलंदाजाला लगेच दंडित केला. हा चेंडू वाईड आला. अवंतरच्या मदतीने ॲड होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 वरती. रोशन गायकवाड आणि समीर गायकवाड आपण पाहू शकाल. थोडंसं टेन्शनचं वातावरण. हा देखील कव्हरला चेंडू उडवलाय. एक पुस्तकी फटक्याचा उपयोग केलाय. इथे क्षेत्रशः पोहोचेल का? रेस लागली आहे, अडवलाय, परंतु चांगली फिल्डिंग शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला आत ढकलण्याचं काम केलं क्षेत्ररक्षकाने, आणि ते 2 धावसंख्या आपल्या टीमसाठी वाचवल्यात. म्हणजे 100% एफर्ट देण्याचं काम केलं क्षेत्ररक्षक आर्यन SR11 टीमच्या. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 वरती. 14 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजय गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू, सन्मान दिलाय, ग्लान्स केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच सिंगल. कुणाल तिथे होते आणि त्यांच्या हाताला चेंडू देखील आला आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ओव्हर क्रमांक 1 मध्ये, ती 15 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 1 शाळू आहे आणि अद्यापर्यंत 15 धावा फलकावरती. अनिकेत स्ट्राईक असेल आता. सर सन्मान दिलाय. हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता अनिकेतला, कारण की अनिकेतला माहिती आहे कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर 30 धावसंख्या डिपेंड केली होती ती मोरिया बुमर्स 11 या टीमने. ते पण पाहिलं गेलं तर मालविका 11 टीमच्या समोरच ती धावसंख्या डिपेंड केली होती. 30 धावसंख्या करून दिली नाहीये, परंतु 45 धावसंख्या भरपूर मोठी आहे त्यामध्ये, आणि अनिकेतला ठाऊक आहे की माझी महत्वाची विकेट आहे. हा चेंडू वाईट, आउटसाइड द लेग स्टंप मिस करत असताना गोलंदाज अजय आपण पाहतोय या चेंडूवरती वाईट चेंडू टाकतोय. 16 धावा फलकावरती. आपण पाहू शकाल मोरिया बुमर्स टीम सध्या 2 सामने जिंकलेत. आर्यन 11 संघ 2 सामना जिंकलाय. UA 11 संघ देखील 2 सामना जिंकलेत. असे एकूण 3 संघ आपल्याला 2 सामने जिंकलेत, आणि यातून संघ जिंकेल तो देखील टॉप करेल, परंतु कोणता संघ जिंकेल हा देखील सन्मान. ओव्हर क्रमांक 1 समाप्त झाले. ओव्हर क्रमांक 1 समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागला त्या बिनबाद 16 धाबा. 45चं टार्गेट चेस करायचंय आणि 16 धावा अद्यापर्यंत, म्हणजे 29 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 24 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम मालविका 11 टीमला. एक सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. कालच्या दिवसामध्ये मालविका 11 थोड्याशा चुका देखील केल्यात. 30 धावसंख्या डिपेंड त्यांच्या विरोधामध्ये मोरिया बुमर्स टीम म्हणजे हर्षदच्या टीमने केल्यात, आणि त्यात मात्र एकमेकांच्या समोर चर्चा सत्र करतायत. गोलंदाजी मार्क वरती मनोहर आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेचं षटक दुसरं मैदानामध्ये. 1 षटक 38 सर्कलच्या आपण पाहू शकाल 3 बाहेर आहेत. एक लॉंगानला आहे, एक लॉंग आपला, आणि डीप एक्स्ट्रा कबरला आपण पाहतोय. हा देखील चेंडू फिरून खेळायचा प्रयत्न, पण अनिकेत सर रोळून सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अपंदरच्या मदतीने भर मात्र पडली जाते. अपंदरच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल ती 17 वरती. आता 24 चेंडू 28 ची गरज आहे. हा देखील फटका सजवायचा होता. इथे थोडस मिसफिल्ड झाली आहे. तू मैबा आम्हाला पाहायला मिळते मैदानामध्ये. तिचा फायदा लगेच उचललाय आणि सिंगल कंप्लीट. एक चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये चालू आहे, आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज देखील मनोहर आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट टाकला आणि त्याच्यानंतर शेजारचा वेध घेणारा तिथे देखील एक चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट झाली आहे.
हा देखील मोठा प्रहार करायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. ज्या वेगाने चेंडू येतोय ना पडल्यानंतर त्या वेगाने बॅटचा फ्लो देखील ओपन करतो अनिकेत, परंतु बॅट बॉलचा संपर्क देखील नाहीये. निर्धाव चेंडू 18 धावा फलकावरती स्थिरावली आहे. आता देखील स्लोवर धीम्या गतीचा चेंडू होता, परंतु इथे थोडस चुकी घडली आहे. चुकीला माफी नाही आहे. आपण अशा छोट्या छोट्या चुका या स्पर्धेमध्ये आपल्याला बाहेर देखील फेकू शकतात. त्याच्यामुळे चुका करू नका, चुका सुधरा आणि सुद्धा आपल्या सुधारल्या तर आपल्याला यश देखील मिळेल. एक सिंगल कंप्लीट 19 धावा फलकावरती. महेश सुताकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आता देखील बॅट अँड बॉलचा संपर्क प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. अशी गोलंदाजी हवी आता ती SR11 टीमला. हा देखील फटका दमदार आहे. स्ट्रोक साठी जागा बनवली, वेट केलं, वॉच केलं आणि त्याच्यानंतर चेंडू थर्डमॅनला मात्र आलाय तो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 23 धावसंख्येवरती. अजून 22 धावसंख्येची गरज आहे. तर आपण पाहतो षटकार अटॅक लगवली या दोन फलंदाजाने. तर मालविका 11 संघाचे पुरस्कृत आहे संजयजी मोरे यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हा देखील फटका तेवढाच चांगला आहे. इथे डायरेक्ट सोडकडे डेंजर झोनकडे आणि फलंदाज अनिकेत जाधव धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतो. आता काही गरज नव्हती धाव घेण्याची, परंतु आती काही संकटात नाही. ओव्हर क्रमांक 2चा देखील खेळ समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धाव फलकावरचा विचार केला तर 11.50च्या सरासरी प्रतिषटक धावण्याचं काम केलं ते 22 वरती. हाच विचार केला आपण SR11 टीमचा. तर 2 षटकामध्ये धावसंख्या होती 29 आणि आता मालविका 11 संघाची धावसंख्या 23 धावसंख्या आहे. आता इथून 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 45चा टार्गेट आहे आणि त्यांना आता इथून आरती धावसंख्या अजून करायची 3 षटकांमध्ये. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती स्वराज आलाय आणि स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल त्याचं अर्धशतक हुकलं कालच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये. तो सागर देशमुख इन्फॉर्म बॅट्समॅन कोंदिवडे संघाकडून बिलॉंग करणारा. आता मात्र कोंदिवडे संघ थोडासा खुशीमध्ये असेल कारण त्यांचे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकलेत. विकी असेल, दत्ता असेल, सागर असेल, सौरभ असेल, अनिकेत असेल, भावेश असेल, जितेश असेल, हे सर्व खेळाडूने चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि त्याचा उलटफेर देखील चांगली. अरे हो, महत्वाचा खेळाडू राहिला प्रशांत भोईर देखील चांगली कामगिरी केली त्यांनी देखील. हा देखील मोठा विकेट करायचा प्रयत्न होता. अशी फलंदाजी वावा केली ना का फलंदाज थोडेसे हालतात, बिघडतात. इथे चेंडू आला निर्धाव. पहिल्या दिवसाची धावसंख्या जी केली होती ना पहिल्या मॅचमध्ये ते आता सकाळचं सत्र तेच आहे. जशी काल देखील पहिल्या मॅचमध्ये सागर देशमुखने 12 चेंडू 44ची भारतात इनिंग खेळली होती. आता तिने इनिंग 8वावी लागेल त्यांना. स्वराज गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. हा देखील पॉईंटच्या डोक्यावरून कटवला चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. हा क्लास आहे सागर देशमुख यांचा, रोजचा सराव आहे आणि त्या सरावाचा पुरेपूर वापर मात्र मैदानामध्ये करतायत. शारीरिक दिशेला मात्र फटकेबाजी करून या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या 4ने वाढेल, जाऊन पोहोचेल 27 वरती. अजून 18 धावसंख्येची गरज आहे. 18 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम
मालविका 11 टीमला. परंतु SR11 टीमच्या गोलंदाजीने आता काहीतरी करावं लागेल, कारण की त्यांना अस्तित्वाची लढाई आहे. इथून संघ जिंकला तर आपलं कायम अस्तित्व राहणार आहे. त्याच्यामुळे SR टीमच्या गोलंदाजांना आता डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागेल. गोलंदाज स्वराज दुसऱ्या चेंडूवरती मार देखील करतोय. हा देखील तसा चेंडू, समोर चेंडू काढलाय पण तुझ्या क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नाला फेकी चांगली झाली आहे. पहा फेकी असू गे, वेल थ्रो आपण पाहायला मिळाला. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 वरती. अजून 17 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या तशा बघायला गेलं तर भरपूर मोठी आहे. ही धावसंख्या डिपेंड देखील होऊ शकते, परंतु डिपेंड करावं लागेल गोलंदाजांना. महेश शेळके सलामीला गेला होता. अजूनही तल टोकून मैदानामध्ये उभा राहिला आहे, एक हाती झुंज देत असताना. अख्खू टप्पाचा चेंडू होता, खराब चेंडू. अतिरिक्त उचली घेणारा चेंडू आपला पालतोय. पंचाने सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. ओपनरच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 वरती जाऊन स्थिरावली आहे. UA11 टीम आणि आर्यन 11 टीम यांच्यामध्ये टॉस देखील झाला. आर्यन 11 टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण लगेचच तयार व्हा, तयार राहा. ही मॅच झाली की लगेच आपण मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. 29 धावा फलकावरती. गोलंदाज स्वराज थोडंसं महागडे कामगिरी करतोय, खराब कामगिरी पाहायला मिळते आहे. चला स्पीडअप करायचं आहे, स्पीडअप करा SR11 टीम. देखील सागर, हा देखील जोरदार प्रहार फटका खेचायचा होता. अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वराज कडून झाला आणि तो यशस्वी देखील ठरला आहे. इथे देखील आला चेंडू निर्धाव आणि या निर्धाव चेंडू संघाने नितांत गरज आहे चेंडूची राजू, कारण हे चेंडू जर टाकले ना तर SR11 संघ बाजी देखील मारू शकतो. कालच्या दिवसाचा खराब परफॉर्मन्स पाहिला. 30 धावसंख्या डिपेंड केली होती ती मोरिया बुमर्स 11 टीम नाही, ती म्हणजे मालविका 11 टीमच्या समोर. आणि ती धावसंख्या आता जास्त आहे. ही धावसंख्या कालचा इतिहास रचला होता तो बुमर्स 11 टीम नाही, मोरिया बुमर्स 11 टीम नाही. आज देखील SR11 टीमला तो सामना आठवावा लागेल आणि तशी कामगिरी आता करावी लागेल मालविका 11 टीमच्या समोर. चला स्पीडअप करा. स्वराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा देखील पटका दमदार आहे. पटकेच्या बॅटची टोळी घेऊन चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. इथे मिळतील 4 धावा. हा आला नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवरती. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. महेश शेळके एक हाती किल्ला आला पाहायला मिळतो आपल्याला. तेहतीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. तर पाण्याची पूर्तता करायला लगेचच शेवटचा चेंडू असेल, सॉरी शेवटचा चेंडू असेल या मॅच मध्ये, या ओव्हर्स मधला. हा चेंडू देखील खराब कामगिरी यशस्वी करून पाहायला मिळते आहे आणि याच्यावरती पंचाचा इशारा काय येतोय इथे देखील पहा काय घडलं मैदानामध्ये, परंतु फायदा झाला तुझ्या SR11 टीमच्या. काय अति घाईना संकटात नाही, काय घडलं मैदानामध्ये. पंचाचा इशारा स्क्वेअर चेंडूचा, स्क्वेअर चेंडू आणि 1+ अशा 2 धावा ऍड होतील, परंतु मोह आवरला नाही. मोह आवरला नाही तो महेश शेळके आणि सागर देशमुखांना, मालविका 11 टीमच्या फलंदाजांना. या चुका होता तो मालविका 11 टीमच्या. काल देखील मोर्या बुमर्स टीमच्या समोर अशी चुका घडल्या होत्या आणि आज देखील त्याच चुका घडत आहेत. काल देखील सागर देशमुखची रनआउटची विकेट टाकली आणि त्याच्यानंतर विकेटला पडझडायला सुरुवात झाली होती
आता मोमेंट खेचायचं आहे ते SR11 टीमला. 35 धावा धाव फलकावरती अजून 10 धावसंख्येची गरज आहे. स्वतः संघाचे संघ मालक दोन्ही मैदानामध्ये खेळ करतात. आता मालविका 11 टीमचे संघ मालक आहे दोन्ही पण, महेश शेळके आणि संजय मोरे. शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या ओव्हर क्रमांक 3चा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय. स्वराज गोलंदाजी मार्कवर. इथे देखील ग्लास केलाय, पॉइंट मधून चेंडू काढलाय. चेंडू थांबणार देखील नाहीये, रेस लागली आहे. शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न निघतील का, परंतु तिसऱ्या धावसंख्या थांबवलं. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 ने वाढेल. धावून मात्र पोहोचते ती 37 वरती. आता मात्र पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 8 धावा. बारा चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत आणि एक सिंगल मध्ये ऍड झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 38 या धावसंख्येवरती. हा देखील फटका पाहू शकाल आपण. इथे देखील चुकी घडली आहे आणि चुकीचा फायदा मात्र SR11 टीमला आता कमबॅक करावा लागणार आहे. स्वतः संघ मालक देखील आता मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपामध्ये आले आहेत. संजय मोरे बॅक टू द पॅव्हिलियन.
10 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर मनोहर चांगली कामगिरी करावं लागणार आहे आता, कारण करवया मरोजीच टीम आहे. परिस्थिती आली मैदानामध्ये निर्माण झाली आता. इथे देखील चेंडू निर्धाव आलाय. काय घडतंय मैदानामध्ये? महेश शेळके सलामीला गेला होता आणि त्याच्यावरती आता मात्र प्रेशर आलाय. आपण पाहू शकाल ते प्रेशरला दडपणाला जुगारून आता खेळ मात्र मैदानामध्ये करायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 वरती. आता विजयासाठी 9 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. हा सामना शेवटपर्यंत जाईल यात काही शंकाच नाहीये, परंतु कोणता गोलंदाज तारणार बनेल पुढे येऊन. परंतु चुकी आणि इथे पंच आता सांगतील, पंच सांगतील 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. पंचांची चर्चा सत्र होईल जरूर. दोन मिनिटं पंच, परंतु हा मोमेंट आहे त्याच्यामुळे आपण तिसरे पंच घेतोय. सर्व प्लेयर बाजूला व्हा, सर्व प्लेयर बाजूला. डिसिजन देणार नाही प्लेयर बाजूला व्हा, डिसिजन देणार नाही, कोणालाच परमिशन देणार नाही इथे. थांबा 2 मिनिटं पंच, 2 मिनिटं चेक होतो अजून. तर फलंदाज बाद आहे. स्टंपला बॉल घासून गेलाय, म्हणजे बेल्स नसता करणारे आपल्याला बेल्स असं समजलं असतं, परंतु इथे बेल्स नव्हत्या त्याच्यामुळे आपल्याला समजलं नाही, पंचांना देखील समजलं नाहीये. परंतु आपण तिसऱ्या पंचांची बघितलं आणि सांगितलं की फलंदाज बाद आहे महेश शेळके. बॅक टू डगआउट. मोठ्या संकटात आता सापडला आहे मालविका 11 संघ, खूप मोठ्या संकटात सापडला आता. जिथे सागर देशमुखची विकेट गेली ना तिथे खूप मोठा संकट आला आता. आठ चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती मनोहर आहे. स्ट्राइक एंडला एकनाथ आपण पाहता नवीन बॅट्समन. हा समोर चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक पोचतील का? परंतु आता चुकी घडतीये इथे कॅच वरती येणं गरजेचं होतं, परंतु इथे आलाय सावकार आणि सावकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढेल जाईल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 42 अंकावरती. 3 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 7 चेंडू 3 धावा. इथे कॅचवर येणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकाला कॅचवर आला असता तर कॅच झाली असती तर काहीतरी मोमेंट चेंज झाला असता, अजून प्रेशर आला असता तो म्हणजे मालविका 11 टीमवरती, परंतु आता प्रेशर आलाय ते म्हणजे SR 11 टीमवरती. रोशन थोडा चिंतेमध्ये असेल आता. 7 चेंडू 3 धावा 7 चेंडू. मालविका 11 स्टार विरोधात SR 11 विरोधात मालविका 11 स्टार. एकीकडे असेल एकनाथ, एकीकडे असेल मनोहर. ही या द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. पहिला सामना अतिशय चुरशी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील समोर चेंडू ग्लान्स केला आहे. एक सिंगल कंप्लीट होईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 वाढली जाईल. 4 ओव्हर क्रमांक 4चा खेळ देखील संपलाय. त्या फलकावर धावा लागला त्या 43. आता 6 चेंडू
आणि 2 धावसंख्येची गरज आहे. प्रशांत भोईर आणि एकनाथ ही जोड साखली मैदानामध्ये खेळतीये. चला टीम मीटिंग नको असा 11 टीम लगेचच स्पीडअप करा. हा फटका दमदार आहे. विनिश स्ट्रोगाला एकराजच्या बँड मधून हवाई सफर षटकार आणि इथे सामना फिनिश देखील गेला आहे आणि मालविका संघ देखील आपल्याला सुपर 4 मध्ये जाताना पाहायला मिळेल. आता संघ मालक आमच्याकडे आलेत म्हणजे आम्हाला काहीतरी आता पाहू काय बोलतायत.